तारीख 17 एप्रिल 2024. याच दिवशी झपाटलेला या हॉरर कॉमेडी युनिव्हर्समधील तिसरा चित्रपट म्हणजेच झपाटलेला 3 या चित्रपटाचा पोस्टर रिलीज करण्यात आला. हो, तुम्ही बरोबर ऐकलत, झपाटलेला युनिव्हर्स. दिग्दर्शक महेश कोठारे यांची एक सुप्त इच्छा. पोस्टरवर जरी प्रदर्शनाची तारीख नसली तरी वर्ष मात्र सांगण्यात आलं 2025. आता 4 महिने उलटून गेले तरी चित्रपटाची काही खबरबात आपल्यासाठी देण्याची निर्मात्यांनी तसदी घेतली नाही. वर्ष झाला पोस्टर रिलीज करून. शूटिंगही 2024च्या अखेरीस सुरू होणार होती. झपाटलेला हे जे प्रोजेक्ट आहे ते खूप एका मोठ्या स्केलवरती आहे प्रोजेक्ट, आणि तो आम्ही नोव्हेंबर-डिसेंबरच्या नंतर शूटिंगला सुरुवात करणार. मग अजून काहीच अपडेट का नाही? झपाटलेला 2 तर फक्त 36 दिवसात शूट करण्यात आलं होतं. मग इथे तर एवढे महिने उलटून गेले. फक्त टीजर ट्रेलर रिलीज करून चित्रपटाची हाईप कशी होणार? छोटे छोटे प्रमोशनल युनिट शूटिंगचे अपडेट देऊन प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता कधी निर्माण करणार? तिथे ऋतिक रोशन, ज्युनियर NTR यांचा वॉर 2, शाहरुखचा किंग यांचं पोस्टरही अजून बाहेर आलं नाही. अरे, त्या राजमौलीच्या चित्रपटाचं नावही लोकांना माहीत नाही, तरीही त्यांची हाईप किती? मग मराठीतील बिग बजेट चित्रपटाबद्दल ही हलगर्जी का? चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे ना की नाही? मग सोशल मीडिया हँडलवर एखादी पोस्ट, एखादा छोटा व्हिडिओ शेअर केला तर ते किती खर्चिक होणार आहे? त्यामुळे बजेट काही करोडोने वाढणार नाही. याउलट चित्रपटाची बस, त्याची हाईप जिवंत राहण्यासाठीच मदत होणार. फक्त चित्रपटाच्या पोस्टरचा एक व्हिडिओ शेअर केला आणि त्यानंतर गायब. सोशल मीडियाचा हवाच असा उपयोग मराठी इंडस्ट्री करताना दिसत नाही. म्हणूनच मराठी चित्रपटांची हवाही निर्माण होताना दिसत नाही. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या 1-2 आठवडे प्रमोशनला सुरुवात करून तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचणार आहात? दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांना AI थ्रू रिक्रिएट करणार, यातही अडथळे फार आहेत. पण जर का असं केलं तर एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी दिग्दर्शक महेश कोठारे यांच्याकडे येणार आहे, इतिहासात आपलं नाव सुवर्ण अक्षरात लिहिण्यासाठी. कदाचित भारतात पहिल्यांदाच कोणी एका दिवंगत कलाकाराला मोठ्या पडद्यावर जिवंत करणार. मग बजेटच्या कमतरतेमुळे त्यात त्रुटी कितीही असो, पण त्यांच्या या युनिक अटेम्प्टला ॲप्रिशिएट मात्र नक्कीच केलं जाणार. वर्ष उलटून गेलं पोस्टर येऊन, तरी अजून काही पत्ता नाही चित्रपट कधी येणार. यामुळे निराशा तर आहेच, पण चित्रपटाच्या पोस्टरकडे आणि नावाकडे पाहून ही थेअरी तर आपण नक्कीच मांडू शकतो की यावेळी आता विंचू आदित्यच्या शरीरात प्रवेश करण्यात यशस्वी झाला असणार. माझा आत्मा तुझ्या, तुझा आत्मा बाहेर. मज्जा. आणि मग त्याला फक्त एकच माणूस बाहेर काढणार. तो कोण हे तुम्हाला काही सांगायची गरज नाही.